हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढल्यानंतर आता सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील आता राज्य सरकार नेमकं कशी करणार याबाबत प्रशासकीय पातळीवरती हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाची जी उपसमिती आहे या उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार विभागीय आयुक्तांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून आता सातारा गॅझेट संदर्भात माहिती गोळा करण्याची सुरुवात देखील केलेली आहे आणि या संदर्भात लवकरच विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारला आणि मराठा आरक्षणाची जी उपसमिती आहे त्या उपसमितीला या संदर्भातला अहवाल देखील सादर केला जाणार आहे। मात्र ज्यावेळी मुंबईतील आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची हैदराबाद गॅझेट सोबतच सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातली एक प्रमुख मागणी होती ती देखील राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली होती। मात्र सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला वेळ हवी, मुदत हवी अशी देखील मागणी असा एक मुद्दा राज्य सरकारकडून आणि राज्य सरकारकडून उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटील यांच्यापुढे मांडण्यात आला होता। त्याला मनोज जरांगे पाटील यांनी देखील होकार दिला होता। 1 महिन्याची मुदत ही राज्य सरकारला शिष्टमंडळाला देण्यात आली होती। त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यावर ही जबाबदारी दिली होती। आमचा शिवेंद्रसिंह राजे यांच्यावरती विश्वास आहे आणि ते हे सातारा गॅझेट लागू करतील असं देखील मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी देखील जरांगे पाटील यांना शब्द दिला होता आणि त्यानुसार आता कारवाईला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर पुण्यामध्ये आज शिवेंद्रसिंह राजे भोसले ज्यावेळी आले होते त्यांनी देखील पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भात बैठक घेतली। मात्र ही अधिकृत बैठक नव्हती असं देखील शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं म्हणणं होतं। मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत अहवाल सादर करावा हा जो काही आदेश आहे तो विभागीय आयुक्तांना दिलेला आहे आणि त्यानुसार मी देखील आज विभागीय आयुक्तांकडून या संदर्भातली माहिती घेतल्याचं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलेलं आहे आणि या अहवालामध्ये नेमकं काय पुढे येतं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र सातारा गॅझेटच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी मराठा यांना या संदर्भातले जे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात त्या ज्या काही नोंदी आहेत त्याचा नेमका कसा आधार घेता येईल याचा सातारा गॅझेटच्या माध्यमातून प्रशासन अभ्यास करताना पाहायला मिळते आणि विभागीय आयुक्तांनी देखील या संदर्भातला अभ्यास सुरू केलेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारकडून आता सातारा गॅझेट लागू करण्यासाठी त्याची अंमलबजावणी लागू करण्यासंदर्भात हालचाली वेगाने सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे ज्यावेळी हैदराबाद गॅझेटचा राज्य सरकारकडून जी.आर. काढण्यात आला त्यानंतर मराठवाड्यातून विभागीय आयुक्तांकडून आणि एकूणच संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात आदेश देखील आता पारित करण्यात आलेले आहेत आणि गाव पातळीवरती समित्या नेमण्याचे आदेश आणि गाव पातळीवरती जे काही महसूल तलाठी तहसीलदार हे अधिकारी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे हैदराबाद गॅझेटच्या जी.आर. नंतर आता त्या ठिकाणी हा आदेश लागू करण्यासंदर्भात आता हालचाली वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे सातारा गॅझेट संदर्भात देखील पुण्यातील विभागीय आयुक्तांकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे आता येत्या काळामध्ये सातारा गॅझेट लागू होणार का त्यामध्ये ज्या काही नोंदी आहेत त्यानुसार मराठा कुणबी सर्टिफिकेट जे काही दिले जाणार आहे ते मिळणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे ओबीसी समाजातून ओबीसी नेत्यांकडून आता विरोध देखील होताना पाहायला मिळतोय कारण छगन भुजबळांनी देखील जो राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढण्यात आलेला आहे त्याला विरोध केलेला आहे। या जी.आर.मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय, ओबीसीच्या आरक्षणावरची एकूण गळचेपी होते
असं देखील ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या संदर्भातच छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलेलं आहे। हा GRच रद्द करावा, अन्यथा या GR मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे। दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील या GRच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणावरती गदा येते, ओबीसीचं आरक्षण संपणार आहे अशा पद्धतीची भूमिका ही लक्ष्मण हाके यांनी देखील घेतलेली आहे। त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करावा अशी मागणी आता ओबीसी नेत्यांकडून होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे हा वाद सुरू असताना सातारा गॅझेट लागू होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रशासकीय पातळीवरती लागू करण्यासंदर्भात हालचाली तर सुरू झालेल्या आहेत, मात्र या सगळ्या संदर्भात कोर्टात देखील ओबीसी नेते गेलेले आहेत। त्यामुळे कोर्टात हैदराबाद गॅझेटचा GR टिकणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यानंतर सातारा गॅझेटवरती देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत, मात्र ते लागू कशा पद्धतीने राज्य सरकार करणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।